जर तुमचा बैल पळला तर हा. सगळी बैल मालक बैल मित्र म्हणजे सगळी तुमची. बैल पळला तर किंमत बैल पळला तर किंमत, बैल जर नाही पळला तर 1-1.5 वर्ष मी अनुभव घेतोय. पहिऱ्यापासून बघतोय की जवळचा माणूस सुद्धा जवळ पायरा देत नाही देत. की बैलगाडी क्षेत्रात सत्य परिस्थिती. आणि कुठनं बावल्या घेतलेला किंवा काय घरचं कोण आहे? बाहुल्याचा इतिहास असा आहे, 1 वर्ष झालं मी गुलासाठी संघर्ष करतोय, पण आज बाहुल्याने सिद्ध करून दावलं. तुम्ही मेहनत करा, कष्ट करा, बैला पळायची धमक असेल तर तुम्ही सिद्ध करून दावायची त्याच्याकडे ताकद आहे. ताकद आहे. फक्त आणि- मेहनतीला तुम्ही कमी नाही पडलं पाहिजे. त्याचा स्टार एवढा बेकार, प्रत्येक अड्ड्यात गट काढतो, सीमेला कंटिन्यू बैल कडनं पळतो. ज्या दिवशी मधनं पळा त्याची 100% बैल फायनलला आहे. मंडळी, जय जवान जय किसान. आज आंबेरीचं मैदान जे वाटलं नव्हतं कोणाला ते घडलं. आज आपल्या खटाव तालुक्याचे अध्यक्ष रविभाऊ फाळके यांचा बावल्या ना मित्रांनो, खरोखर गाडी गट सेमी आणि फायनल इतकी जबरदस्त पळाली. मोठमोठे बैल होते. तुम्ही बघावे, आपण काय विचार केला होता की आज बकासूर किंवा रायबा 1 नंबर करेल, परंतु बैलानं करून दाखवलं. आज रविभाऊ आहेत, काय आनंद आहे. आज बऱ्याच दिवसातनं मोरेंना पुकारलं, 1 वर्षातनं गुलालय, काय सांगचाल? गेल्या वर्षी 24/12 कोरेगावचा बाहुल्यानं फायनल केला. त्याच्या 1 वर्ष झालं मी गुलासाठी संघर्ष करतोय, पण आज बाहुल्याने सिद्ध करून दावलं. तुम्ही मेहनत करा, कष्ट करा, बैला पळायची धमक असेल तर तुम्ही सिद्ध करून दावायची त्याच्याकडे ताकद आहे. ताकद आहे. फक्त आणि- मेहनतीला तुम्ही कमी नाही पडलं पाहिजे. त्याचा स्टार एवढा बेकार, प्रत्येक अड्ड्यात गट काढतो, सीमेला कंटिन्यू बैल कडनं पळतो. ज्या दिवशी मधनं पळा त्याची 100% बैल फायनलला राहिला. राहिलाय. आज आपल्यावर दुसरा कुठला बैल पळाला? आपल्या बरोबर आदतपणापासून जिथं जिथं आम्ही फायनल घेतो तिथं गुरसाचा काच्या 1 मी 2 किंवा मी 1 तो 2 असं कंटिन्यू दोन्ही बैलांची आपल्या दगडपकड आदतपणात राहिली. दुसऱ्यात 1-2 मैदान 1-2 दोघांचं झालं. तेव्हापासून आम्ही पायऱ्याचं नियोजन चाललेलं, पण त्याची माहिती आमचं बोलणं झालं. आजच्या मैदानाचं नियोजन पायऱ्याचं झालं. मित्रांनो बघा, गुलाल लागायचं म्हटलं तर बैलगाडी क्षेत्रात आता अवघड आहे. मोठी बैल होती आणि त्यांच्यामध्ये डायरेक्ट गुलाल लावला 1 वर्षानंतर 1 नंबरचा. आणि वाटलं होतं का तुम्हाला की आज गाडी तुमची 1 नंबर करेल? काय वाटलं होतं? गाडी फायनल ही मनापासून इच्छा होती. का तर गजाचं गती आणि बाहुल्याची गती पहिल्यापासून आम्ही म्हणजे बघतोय की गजा सगळी गाडी एकटा खालून ओढून घेऊन जातोय. निकालात बाहुल्या गाडी घालाय बघतोय. ती जजमेंट होतं गाडी मध्ये नरमादी लागली, पळते. नरमादी गाडी बाब्या माध्याची गाडी पळते. त्या पद्धतीने आम्हाला गाडीचा अंदाज होता. त्या पद्धतीने आम्ही गाडीचं पहिला नियोजन केला आणि गाडी मधून जर पडली तर 100% गॅरंटी होती गाडी आपली फायनल राहणार. आज बघा, तुम्ही एवढा अध्यक्ष आहे, बैलगाडी संघटने खटाव तालुक्या अध्यक्ष, एवढी लोक कधी जवळ आली नसतील, तेवढे आज फायनलला 1 नंबर केल्या जवळ आली. नाही, काय? बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांचंच प्रेम आहे आपल्यावर. हा. नाही असं नाही, फक्त बैलगाडी क्षेत्रात एक अनुभव आला. जर तुमचा बैल पळला तर हा. सगळी बैल मालक बैल मित्र म्हणजे सगळी तुमची. बैल पळला तर किंमत. बैल पळला तर किंमत, बैल जर नाही पळला तर 1-1.5 वर्ष मी अनुभव घेतोय. पहिऱ्यापासून बघतोय की जवळचा माणूस सुद्धा जवळ पायरा देत नाही देत. की बैलगाडी क्षेत्रात सत्य परिस्थिती. आणि कुठनं बावल्या घेतलेला किंवा काय घरचं कोण आहे? बाहुल्याचा इतिहास असा आहे, आमचे मित्र उमेश पाटील ताडाली म्हणून त्यांनी वासूर बेल्ल्या बाजारातून घेऊन 1-2 फेरे टाकून आपल्याकडे पाठवलं. आणि घेतल्यानंतर आपण फेऱ्याला म्हणून गेलो आणि बारकी 1 शर्यत 500 रुपयाची केली. पहिल्याच फेऱ्याला वासरानं चांगली म्हणजे 1 नंबरची अशी 2-3 नंबरातली गाडी फेऱ्यालाच मारली. आणि पहिल्याच मैदानात गटपास बी केला चांगल्या अड्ड्यात. तेव्हापासून वासराचं रुटीन जी लागलं ती वासरू 1 नंबर बारीला लागलं. आणि अपडाऊन मुंबईला लागलं, उमेश मुंबईला घेऊन जात होता. घाटाव लागलं की घाटाव मी आणायचो. असं वासरू आमच्या आज दोघात तिघातच आहे. तो उमेश सुद्धा वासरू आम्हाला जरी दिला असलं तरी त्याला काय आम्ही विसरू शकत नाही उमेश पाटलाला, कारण त्याने एवढी वस्तू चांगली आमच्या स्वाधीन पहिल्यापासूनच केली. नक्कीच. बघा, त्याचबरोबर नुसती बैल पळून उपयोग नसतो. जुना जाणता जॅकिया, वय झालं तरी अंगातली रग आणि धमक कमी नाही. जरा पुढे या. वय झालं तरी अंगातली रग आणि धमक. तुम्ही तिन्ही वाटलं तर गट सेमी आणि फायनल तुम्ही जाऊन P3 लाईव्ह वरती बघू शकताय. गाडी कशी आणली आज, काय ड्रायव्हर नाना, काय आज तुमचा आनंद आहे? गाडी चांगली पळाली. हा. खालनं बाहुल्या कमी पळतो, पण पुढच्या रानात ओढतो सगळी गाडी. हा. गाडी चांगली पळाली. आज किती वय किती आहे तुमचं? माझं 46 वय आहे. 46 वय आहे मित्रांनो, परंतु तरुण पोराला लाजवल अशी गाडी हाणत्यात आणि नानानं जीव तोडून गाडी आणली. आणि आज 1 नंबरचा गुलाल सगळ्यांच्या कपाळी लागलेला आहे. हा. गट काढला पप्पून. गट पप्पू ड्रायव्हरनं काढला. काय आजचा आनंद? नाही, गाडी गटालाच पळायला तेव्हा असं वाटलं ती गाडी आज राहणार 100%. मी पकानाने गाडी हाणताना सांगितलं हा. होतं की गुरसाळच्या बायला गजावर बाहुल्या आज काय जरी झालं हा. तरी गाडी राहणार 100%. गाडी काहीतरी करणार. आणि गाडीनं आज करून दाखवलं. हा. आमची इच्छा नव्हती, म्हणजे आमच्या स्वप्नात बी वाटलं नव्हतं एवढी जेवढी टीम आहे ती की जे बैल बघून. पण बैल पळाल्यानंतर मी पकानाला म्हणलं की गाडी 100% आपली 1-2 मध्ये तरी आम्ही म्हणत नाही की तो बैल देवच आहे. त्या बैलाला
मारणं एवढं नाही. सोपं नाही. नाही बरोबर आहे. पण आमच्या बैलानं त्याच्या हिमतीव गजानं करून दाखवलं की गाडीला बैल पळाल्यानंतर गाडी कोणाची मारणार आहे. बरोबर तो बी बैल आहे आमच्या बैलानं साध्य करून दाखवलं आणि आमचा आनंद फक्त बैल फायनलला राहावा एवढाच होता. अध्यक्ष असू द्या हा, हा, हा. पक्कानं गाडी आणली फक्त आम्हाला आज गुलालाच अपेक्षा होती ती बैलांना आणि आज वर्षातला गुलाल आहे. वर्षातला गुलाल महत्वाचा सीझनचा गुलाल. हम्म. काल मैदान मोठं झालं वडकीचं आम्ही आज इथं पळालो आम्हाला फक्त अपेक्षा होती की आज बैलांना फक्त आमच्या कपाळाला गुलाल लावा. तेवढं गेलं गट म्या काढला नानाने सेमी फायनल काढला. मित्रांनो बघा ज्यांच्या नावावर गाडी पळती तसा रवी भाऊंचा मुलगा ना नाव काय श्री सुरेंद्र फायके. काय आजचा आनंद काय आहे की आजचा आनंद गगनात मावण्या सारखा आहे. हं. कारण 1 वर्ष झालं बैलाला जे कष्ट करतोय आम्ही हं. त्या बैलांना आज साध्य करून दाखवलंय जे कष्ट करतोय ते. हा, हा. आज 1 वर्ष झालं आमच्या बैलाला गुलाल नव्हता. हा. आज गुलाल भेटला पण साधा नाही भेटला डायरेक्ट 1 नंबरचा करून दाखवला. काय आनंद काय आहे? आनंद गगनात तू मावणार. काय करतो हा? तू काय करतो मी सातारा पोलीस पोलीस भरती भरतीचे प्रॅक्टिस करतो. नक्कीच आजचा गुलाल आणि काय म्हणजे बैलासाठी काय बोलशील? बैल माझा जीव जीव की प्राण आहे म्हणाईल. हा. माझा जीव की प्राण आहे बैल. कायम मी माझं प्रेम आहे एवढं बैला हा. की बैलाला मी आल्यापासून त्या बैलापाशी की लहानपणापासून जेव्हा बच्चा होता तेव्हापासून त्या बैलापाशी की त्याला जीव लावला का नाही तो त्या कष्टाचं फळ देतो का तरी देतो. नक्कीच बघा सगळीच मंडळी उमेश पाटील थोडंच तरी बोललं पाहिजे. आनंद आहे बघा हे गुलाल. हा, सचिन गोरपडे काय सांगताल? डोळ्यात तुमच्या पाणी आहे आता सध्याला. काय नाही बोलूच शकत नाही मी एवढा आनंद आहे मला. बघा मित्रांनो त्यांना बोलायला शब्द फुटत नाहीत असं डोळ्यात त्यांच्या पाणी. आणि आज खरोखर या बैलानं नाव केलं आणि आज तुम्ही पण आलाय मैदानात बंधुराज. जास्त काय सांगत नाही पण अनपेक्षित आनंद जो असतो की नाही हा. तो आज आमच्या भावल्यांनी सगळ्यांना दिलाय. आमच्या सगळ्या टीमचं कष्ट आहे ह्या टीमच्या कष्टाचं म्हणजे कष्टाचं आज सोनं करून दिलंय बैलांनी आणि हा संघर्ष आज आमचा पुरा झाला. एवढं तुम्ही सांगतो. भाऊ सख्खे. आम्ही तिघं भाऊ आहे. बघा तिघं मित्रांनो एकत्र कुटुंब असते आमचं हा, आणि बघा. तेवढ्याच एकीने सगळं सांभाळ पण करतो बैलांचा. आज आमचं सगळं घरदार आलंय. पोरं सगळे सगळी पोर म्हणजे घरातलीच माणसं आहेत. मी म्हंटल काय अख्ख्या खटाव तालुका संघटनेत आणलाय. मित्रांनो फॅमिली मोठी आहे आणि घरातली माणसं आहेत आणि खरोखर आनंद आहे. आणि भाऊभावाची अशी तुमची एकीकडे पर्यंत जाऊ द्या. बैलाच्या महादेवाच्या नंदीनं कधी होणारच नाही काय परंतु अशीच एकी जाऊ द्या. आणि आज त्यांचा बैल फायनलला राहिला. आजचा काय आनंद मगाशी तुम्ही तिथं गेला होता सेमी काढल्यानंतर आनंद सांगूच शकत नाही मी. नाही ना नाही नक्कीच बघा मित्रांनो खऱ्या अर्थानं आजचं आंबेरीन मैदानाविषयी काय सांगताल? आज मैदान कसं झालं? हे मैदान म्हणजे मला आठवतं 1996 साली हे मैदान मी चालत येऊन या मैदानाचा मी गट पास केला. 1996 साली माझा बंड्या म्हणून खूप पळत होता आमचा मारत्या वगैरे पळत त्या टायमाला. तेव्हापासून हे मैदान कंटिन्यू म्हणजे मी 96 पासून कमीत कमी 15 ते 20 मैदान मी या गावची केले तीच. पहिल्यापासून रिसर मैदान पारदर्शक मैदान या गावचं परंपरा आहे आणि यात्रेचं मैदान सगळ्यात 1 नंबर भरवतात. आजचं सुद्धा मैदान तुम्ही बघितलं की 99% संघटनेकडे एकही ऑप्शन यात्रा कमिटी येऊन दिलं नाही. म्हणजे इतकं पारदर्शक आणि इतकं अनुभवी पंच कमिटी या गावचे बैलमार्ग इतकं अनुभवी आहेत या गावचे लोक. एवढं मैदान पारदर्शक स्वच्छ करून लावलं यात्रा कमिटीने. नक्कीच धन्यवाद. इकडे आले थोडेसे या की जरा 2 मिनिटं या. आयोजक म्हणजे गाव ग्रामस्थ सुद्धा आहेत आणि जुने दावण आहे त्यांची बैल जुने बैलगाडी मालक आहेत. आज तेव्हा गुलाल लावला कपाळा ही ओळख असते बैलगाडी मालकाची. गुलाल नव्हता कपाळाला बैलाचा काढला आणि लावला. आणि काय आज खटाव तालुक्यातलीच आपली गाडी फायनल साठी 1 नंबर साठी राहिली. काय आनंद आहे तुमच्या गावात? आनंद म्हणजे काय आमची घरची असल्याची गाडी हा. आहे काही म्हणजे हे नाही आमचा संबंध लय जुने संबंध आहेत हा. प्रेमाचं आमचं हम्म. त्यामुळे काय आनंद आहे. तुमची पण बैल घरात- पळत होती जुनी. घरात गाडी म्हणजे घरात नंबर गेला ना. हम्म. नक्कीच बघा खूप आनंद आहे मित्रांनो. हा गुलाल म्हणजे फार मोठा महत्वाचा आहे आणि तो 1 वर्षातनं लागला. किती अड्डे खेळा आजकाल वर्षात सांगा? आता जून महिन्यापासून 5 ते 7 अड्डे खेळले. बैल मुंबईला 1-2 महिने ठेवला आणि या लंपीच्या वातावरणात 2 महिने बैल घरी बसून बांधूनच ठेवला बैल. पण मे महिन्यानंतर मे महिन्यात 1 गुलाल झाला. त्याच्या गुलाल गुरसाळ यात्रेचं मैदान केलं त्याच्या मला वाटतं गुलाल यात्रेच्या मैदानात पण 100% भावल्या गुलाल लावतो. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पुशेगाव हिंद केसरीसाठी माझ्याकडून माझ्या चॅनेल तर्फे शुभेच्छा. धन्यवाद तुमचं सगळं. चला मित्रांनो बघा आनंद असतोय आणि बैलगाडी क्षेत्रातील हा बैल आणि या बैलानं अखंड महाराष्ट्रभर या खटाव तालुक्याचं शिंदेवाडीचं आणि अध्यक्षांचं नाव केलं.
असा बाहुले आणि त्याच्या बरोबर पळाला गजा. सारखा असतो आमचा नाना ड्रायव्हर. काय ड्रायव्हर, काय आनंद आहे बघा. गुलाला ड्रायव्हरचा चेहरा दिसत नाही एवढा रंगलाय. आनंद भरपूर आहे. लहानपणापासून ते बैल मायाभर आहे, मायापाशी हा. कधी बैल कुठं असला खासियत काय ड्रायव्हर बैलाची? सगळ्यात पहिला मोठा बोलायला त्या बैलानं मला दिला. हा हा पैशाचं महाराष्ट्र केसरी मैदान होतं, हा. खोंडा आदर होता, हा त्या आदतला फायनल ठेवला कोणी मी, हा. तिथं त्यानं मला मोठा बोलायला दिला. चालते बघा. अभिनंदन परत एकदा, शुभेच्छा पुशेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी. दिग्गज माणसं आहे ती, व्हिडिओ मध्ये लांब आहेत, बोलणार नाहीत, पण आजचा काय आनंद जोडीदाराची आज बैलानं. जोडीदाराचा भावाचा सक्का चुलत भाऊच आहे आम्ही. भाऊ ते तिघे आहेत आणि आम्ही चौघ जण आहे. फक्त मी या क्षेत्रात आवड असल्यामुळं आहे. नाही, तुमचा जोड दिसतो काय आम्ही म्हणून जोडीदार. आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो, हा, चांगल्या कामासाठी फिरत असतो. आणि आज बैलाला मी निकालात गेलो नाही, हा, हा. निकाल देण्यासाठी. हा. ह्या गावचे भरपूर पंच होते, हा. चांगलं काम करतात. हा. परंतु आज बैल गुलालात राहणार ही मनामध्ये म्हणजे मोठी अपेक्षा होती. हा. आणि गुलालात राहून त्याने आज 1 नंबर केल्यामुळे आनंद हा फार मोठा झालेला आहे. ना जीवाला जीव लावणार माणूस बैलावर. धन्यवाद. नाही धरला बैल तर हॅलो हॅलो. हा. ह्या माणसाकडनं शिकायचं आमचं. काय आजचा आनंद काय? आनंद गगनात मावेना एवढा आनंद आहे. हा. बरेच वर्षाचा आमचा संघर्ष आहे. रविभाऊनी मगाशी सांगितलं, त्यांच्या वडिलांच्या बरोबर आम्ही बैल घेऊन येतो तो अड्ड्यात. हा. तेव्हापासून आम्ही बघतोय हे घर कुटुंब अख्खं बैलगाडी शर्यत हे म्हणजे त्यांचा जीव आहे. त्याच्यामुळं बरेच वर्षानं आज एवढी मोठ्या शर्यतीत एवढी मोठी बैल होती. 1 नंबर 2 नंबर 4 नंबर, पण 1 नंबर जे झाला हा. तो आजचा म्हणजे आज जसा या दुनियेत हे ज्या क्षेत्रात सगळे विचार करतील हा. असा आजचा 1 नंबर झाला. नक्कीच. सर्वांनी शुभेच्छा पुशेगावसाठी तुम्हाला. धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो नमस्कार.